नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण खूप सुंदर अशी रांगोळी मॅट बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा इथे मी काय घेतलेलं आहे, हे जे आहे तर हे बॅनर आहे, जे काय आपण बर्थडेसाठी वगैरे असं बनवतो बॅनर. तर ते बॅनर आहेत, इलेक्शनमध्ये वगैरे भरपूर असे बॅनर रोडवरती लावलेलं असतात किंवा ओपनिंगचं वगैरे बॅनर असतं. तर ते आपण यूज करू शकतो किंवा रेक्झिन यूज करू शकतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं होतं ते रेक्झिन दाखवलं होतं, परंतु आता ही आपली सुरुवात आहे, बिगिनरसाठी शिकवत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला हे असं रेक्झिन न वापरता हे जे बॅनर आहे तर असे तुम्ही बॅनर वापरू शकता किंवा कोणताही जाड टॉवेल वगैरे असं कोणताही कपडा देखील यूज करू शकता. परंतु कपड्यापेक्षा बॅनर आहे तो जरा छान पर्याय आहे, त्याच्यामुळे मी हे दाखवत आहे आणि त्याच्यानंतर रेक्झिनवरती देखील दाखवत आहे. परंतु जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी सुरुवातीला हे वापरू शकता तुम्ही. तर इथे बघा डिझाईन मी काय करत आहे, एकदम सुरुवातीला सिंपल डिझाईन घेतलेली आहे आपण. तर सगळ्यात आधी आपल्याकडे कर्कटक असतं, त्याला काय म्हणतात, कर्कटक कंपास काही म्हणता तुम्ही, ते यूज करते, जे की कंपोस्ट बॉक्समध्ये असतं. आणि त्याने भरपूर मोठा असा एक राऊंड करून घेतला आहे आणि बरोबर समोरासमोर मार्किंग करते. जर तुम्हाला वेगळं डिझाईन करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने माप घेऊ शकता. तर त्याच्यासाठी दाखवते बरोबर समोरासमोर माप कसे घ्यायचे ते. तर हे बघा आपण 4 जे आहेत तर ते डॉट मधोमध घेतले होते आणि त्याच्यानंतर बरोबर मध्यभागी 4-4 सेंटीमीटर एवढ्यावरती डॉट येतात. म्हणजे बरोबर आपल्याला पूर्ण जो आपला गोल आहे तर त्याचा पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला त्याचं माप काढता येईल. 4-4 इंचावरती आपण कोणतीही डिझाईन केली तर व्यवस्थित परफेक्ट येईल, कोणतीही पाकळी वगैरे चुकणार नाही. तर ही जी आहे तर वेगळ्या डिझाईनसाठी आहे, तर आपण वेगळी डिझाईन बनवतोय. तर हे मार्किंग तर तुम्हाला समजलं कसं करायचं. तर आपण हे मार्किंग असं समोरासमोर डॉट देऊन करायचं. तर आता आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया. तर हे बघा सगळ्यात आधी मी व्यवस्थित एक अर्धा गोल काढून घेते. जे एक डॉट होतं तर त्याच्यावरती आपलं टोक ठेवलं आणि राऊंड करून घेतला. त्याच्यानंतरनं जिथे आपला राऊंडचा शेवट आहे त्याच्यावरती टोक ठेवला आणि नंतरनं अर्धा राऊंड करून घेतला. आणि आता आपल्याला जे आपलं राऊंडचं शेवट आहे तर त्याच्यावरती आपल्याला टोक ठेवायचं आहे आणि राऊंड करून घ्यायचं आहे अर्धा. हे बघा आता जिथे आपला शेवट येईल तर तेथे आपल्याला टोक ठेवायचा आहे आणि राऊंड बनवून घ्यायचा आहे अर्धा. याने काय होईल, खूप सुंदर अशी डिझाईन होईल, जसं की आपण स्कूलमध्ये शिकलो होतो चित्र बनवण्यासाठी, संकल्पचित्र. तर अगदी आपल्याला तसंच हे ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. ज्यांचं ड्रॉइंग खूप छान आहे तर त्यांच्यासाठी रांगोळी मॅट बनवणं अतिशय सोपं आहे, कारण डिझाईनचं टेन्शन कसलंच राहत नाही. ज्यांचे ड्रॉइंग छान आहे त्यांच्यासाठी. तर हे बघा ही सगळ्यात सोपी डिझाईन घेतलेली आहे. ड्रॉइंगचं याच्यामध्ये झंझटच नाही आहे काही. तर ही आपली सुंदर अशी 6 पाकळ्यांची डिझाईन तयार झाली. तर ही कट करून घेऊया. याला कटिंग देखील ही सोपी आहे. आपण याच्यामध्ये डिझाईन जास्त बाहेरून करणार नाही, त्याच्यामुळे आकार देऊन आपल्याला कट करायची गरज नाही. आपल्याला फक्त राऊंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला छान अशी डिझाईन करायची आहे, जी की आपल्या उलनची येणार आहे. म्हणजेच जे आपलं लोकर असणार आहे तर त्याची डिझाईन आतमध्ये खूप सुंदर अशी येणार आहे. तर हे बघा येथे मी छान असं एक राऊंड बनवून घेते. तर तुम्ही देखील असे छान छान रांगोळी मॅट तुम्ही आता सण सुरू होत आहेत. आता गणपती आले, त्याच्यानंतर गौराई येतात आणि त्याच्यानंतर हळूहळू सगळे सण सुरू होतात. दिवाळी येते, दसरा येतो, संक्रांत येते, तर त्याच्यासाठी आपल्याला लागतातच हे गरजेचं. तर इथे मी ही जी आपली ग्लू गन आहे तर ती चालू करून घेते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण साहित्य दाखवलेलं आहे, त्याची प्राईस दाखवलेली आहेत आणि आता ते आपण कसं यूज करायचं ते बघतोय. तर ते मी ग्लू गन चालू केली आणि त्याच्यामध्ये माझी कालची जी अर्धी स्टिक होती तर ती होती आणि त्याच्यानंतर मी वरती एक स्टिक आता जॉईंट करून घेतली आणि ते मी ही लोकर घेतलेली आहे. ते 2 कलर मी वापरणार आहे फ्लावर बनवण्यासाठी. आणि बॉर्डर जी आहे तर ती बॉर्डर आपल्याला ब्लॅक कलरमध्ये करून घ्यायची आहे. आणि ग्लू गन गरम झाल्यानंतरनं जे टोक आहे समोरचं तर त्याच्यामधून आपला ग्लू आहे तर ते येतो. तर इथे तुम्हाला दाखवते. हे बघा ग्लू गन आपली गरम झालेली आहे.
तर ही गरम होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे, 5 मिनिट भरपूर झाले त्याच्यासाठी. तर हे बघा ग्ल्यू पूर्ण वितळलेला आहे. पूर्ण ग्ल्यूगन वितळल्यानंतर ना ग्ल्यू बाहेर येतो आणि हे बघा हळूहळू व्यवस्थित आपल्याला जो आपण पेन्सिलचा आकार दिलेला आहे तर त्या पेन्सिलच्या आकारावरून आपल्याला ग्ल्यू गन फिरवायचे आहे. व्यवस्थित ग्ल्यू आपल्याला तेथे लावून घ्यायचं आहे आणि त्या ग्ल्यूवरून आपल्याला ही लोकर लावून घ्यायची आहे. आपल्याला आधी बॉर्डर करायची आहे तर त्याच्यासाठी येथे पूर्ण बॉर्डरवरती मी जी आपली ब्लॅक कलरची लोकर आहे तर ती व्यवस्थित पसरवून घेते. म्हणजेच पूर्ण आपली बॉर्डर आहे पूर्ण तयार करून घेते. तर हे बघा एकदम आपल्याला ग्ल्यूगन पसरवायचं नाही. ग्ल्यूगन लगेच वाळतो आणि वाळल्यानंतर त्याला काही चिटकत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी 2 टप्प्यांमध्ये करत आहे. सुरुवातीला मी सिंगल एकदाच केलं होतं परंतु तर ते व्यवस्थित चिटकलं नव्हतं. तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि जर तुम्ही एकदम पूर्ण आपली पाकळी जर ग्ल्यूगनने भरून घेत असाल तर तुम्हाला ती प्रोसेस भरपूर फास्टमध्ये करावी लागणार आहे. ग्ल्यू एकदा जर सुकला तर त्याच्यावरती काही चिटकत नाही. तो काढून आपल्याला त्याच्या ठिकाणी दुसरा ग्ल्यू चिटकावा लागतो. तर हे बघा व्यवस्थित मी दाखवत आहे. जशी आपली पेन्सिलची डिझाईन आहे अगदी तशीच आपल्याला बॉर्डर देखील बनवायची आहे. त्याच्यावरूनच घ्यायची आहे आपल्याला. ग्ल्यू आपला साईडला पसरवू द्यायचा नाही. तर इथे बघा लोकर मी अजून तरी कट केलेली नाही आहे. आता 3 पाकळ्या झाल्यानंतर आपल्याला लोकर कट करावे लागेल. तर इथे तुम्हाला दिसत आहे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तुम्ही तसंच करा. खूप सुंदर अशी ही रांगोळी मॅट आपली तयार होते. आणि ही जी डिझाईन आहे ही सगळ्यात सोपी आहे. तुम्ही बिगिनर जर जे आहात तर न चुकता बिनधास्त डोळे झाकून तुम्ही ही डिझाईन तयार करायला घेऊ शकता आणि ही डिझाईन कुठेही चुकणार नाही. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरीही खूप सुंदर येणार. फिनिशिंग देखील तेवढीच छान येणार. जर तुम्ही स्लोमध्ये केलं तरी त्याची फिनिशिंग खूप छान येणार. ग्ल्यू आपल्याला जास्त पसरवायचा नाही, थोडासा ग्ल्यू आपल्याला पसरवायचा आहे. आणि येथे हे बघा 2 टप्प्यामध्ये मी छान असं त्याला व्यवस्थित पूर्ण पाकळ्याला बॉर्डर करून घेतलेली आहे आणि आपल्याला राऊंडला देखील बॉर्डर करून घ्यायचे. तर इथे मी कट केलेली नाही आहे लोकर, तशीच येथे बॉर्डर बनवून घेते. आणि आपला ग्ल्यू आपण जेव्हा बॉर्डरवरती ग्ल्यू ठेवतो त्याच्यानंतर आपल्याला लोकर ठेवायची आणि आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे. जर आपण नाही दाबलं तर ते आपली जी लोकर आहे तर ती चिटकणार नाही, वरतीच अद्दर बसेल. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण ग्ल्यू गनवरती लोकर ठेवू तर तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस दाबून घ्यायचं आहे. दोन्ही दाबल्यानंतर व्यवस्थित ते चिटकतं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला दाबून ती पूर्ण बॉर्डर आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे. आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहेत हे रांगोळीचे मॅट आणि तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये आणि पाहिजे त्या डिझाईनमध्ये. तर नक्की बनवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच नवीन कुठले डिझाईन घेऊन येईल मी तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. तर हे बघा बॉर्डर मी कंप्लीट करत आणलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला रांगोळी मॅटमध्ये आणखी कोणते कोणते डिझाईन बघायला आवडतील ते देखील नक्की सांगा. याचा बिझनेस देखील तुम्ही सुरू करता. याच्यामध्ये जास्त गुंतवणूक नाही आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पूर्ण साहित्य आणि त्याच्या किमती. तर पूर्ण बॉर्डर झाली आणि मध्यभागी जे आपल्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या मी बेबी पिंक कलरच्या लोकरने पूर्ण करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने पॅक करते. सगळ्यात आधी मी साईडचे जे कॉर्नर आहे तर त्याला व्यवस्थित पॅक करते. मध्यभागी मी गेलेली नाही आहे अजून. पूर्ण मला पाकळी साईडनी कव्हर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाकळी जी आहे मध्यभागी कव्हर करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण वेगळा कलर देखील यूज करू शकतो, परंतु इथे पूर्ण पाकळी एकाच कलरने बनवत आहे. हा कलर खूप सुंदर दिसतो त्याच्यामुळे. आणि ब्लॅकमध्ये हा फेंट कलर खूप छान असा उठाळून दिसतो. आपली बॉर्डर जी आहे तर आपण फेंट कलर घेतल्यानंतर ती उठाळून दिसते. त्याच्यामुळे ते फेंट कलर घेतलेले आहेत आणि ते दिसायला देखील आकर्षक दिसतात. जसं ही एक पाकळी तयार केली तर आपल्याला अशा संपूर्ण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत.
तर इथे बघा कशा पद्धतीने मी बॉर्डर सगळ्यात आधी बॉर्डरच्या शेजारी जी आपली पाकळी आहे तर ती कवर करून घेते। हे बघा दोन्ही ब्लॅक ज्या बॉर्डर आहे तर त्याच्या साईडला मी आधी आपली लोकर आहे तर ती चिटकवून घेते आणि त्याच्यानंतर मध्यभागी चिटकवून घेते। आणि प्रत्येक वेळेस तुम्ही बघू शकता याला जास्त टेक्नॉलॉजी नाही आहे, फक्त आपल्याला ग्लू गन जेव्हा आपण ग्लू तिथं लावू तर त्याच्यानंतर आपल्याला बोटाने त्याला दाबायचं आहे म्हणजे व्यवस्थित तर ते चिटकणार आहे। याला लोकर देखील जास्त लागत नाही, लोकर आपल्याला किलोवरती भेटते। तर तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील देईन तर तुम्हाला बघण्यासाठी इझी जाईल त्याच्यामुळे। आणि हे बघा आता आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण ज्या आपल्या पाकळ्या आहेत तर त्या कव्हर करून घ्यायच्या आहेत। या पाकळ्यांमध्ये तुम्ही 2 कलर देखील यूज करू शकता, परंतु इथे मी पूर्ण एका कलरने ही पाकळी पूर्ण करत आहे। याच्यामध्ये वेगवेगळे कलर देखील तुम्ही वापरू शकता। याच्यामध्ये रेड कलर देखील खूप छान दिसतो, परंतु त्याला आपल्याला बॉर्डर ग्रीन करावे लागेल। ग्रीन बॉर्डर आणि रेड कलर हे कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या आपण कव्हर करून घेऊया। आता गौराई येत आहे तर त्यांच्यासाठी आपण हे छान असे जे आपले रांगोळी आहे तर ती बनवून घेतोय आणि त्याच्यावरती समई ठेवल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे। आपल्या पाकळ्या पूर्ण कव्हर करून झाल्या आणि त्याच्यानंतर ना पाकळ्यांच्या मध्ये जी जागा शिल्लक आहे तर त्याच्यावरती मी क्रीम कलरच्या लोकरचा यूज करत आहे। त्याऐवजी तुम्ही डार्क कलर देखील घेऊ शकता किंवा याच्यामध्ये 2 कलर देखील यूज करू शकता, परंतु हा माझा सुरुवातीचा व्हिडिओ आहे, कारण सुरुवातीचा व्हिडिओ म्हटल्यानंतर पूर्ण सगळेजण बरेच जण बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी हे मी नवीन जे आपले क्रिएशन आहे तर ते घेऊन येत असते। त्याच्यामुळे एकदम सिंपल सोपी आणि अगदी सहज कोणीही बनवू शकेल अशी डिझाईन आज आपण येथे बघितलेली आहे। तर कशा पद्धतीने मी इथे कव्हर करून घेते तुम्ही बघू शकताय। सगळ्यात आधी बॉर्डरच्या शेजारी आपल्याला कव्हर करून घ्यायचंय। आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय ग्लू गन जेव्हा यूज करता तुम्ही तर थोडंसं सांभाळून करा, जे त्याचं टोक आहे तर त्याचा चटका बसतो जोराचा, त्याच्यामुळे त्याच्या टोकाला आपल्याला टच करायचं नाहीये। आणि ही संपूर्ण मॅट बनवण्यासाठी मला एक जी आपली ग्लू गनची स्टिक आहे तर ती संपूर्ण स्टिक लागलेली आहे। एवढी आपल्याला मॅट बनवण्यासाठी इथे बघू शकताय कशा पद्धतीने मी कव्हर करून घेते। एकाच वेळेस मी पूर्ण गन सगळीकडे पसरवलेला आहे आणि फास्टमध्ये छान असं चिटकवून घेत आहे। इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपली ही मॅट दिसत आहे। अशाच प्रकारे संपूर्ण जे आपले मधले अंतर आहेत तर ते व्यवस्थित कव्हर करून घेते। आणि याचा ग्लू जर दुसरीकडे कोणते आपल्याकडून राहिला किंवा सांडला तर त्याचं टेन्शन नाही। हा ग्लू आहे तर तो पटकन घट्ट होतो आणि कुठेही चिटकला तर लगेच निघतो, त्याच्यामुळे हा जर सांडला तर काही कुठेही चिटकण्याची वगैरे भीती नाही, तर तो लगेच निघतो। तर इथे तुम्ही बघू शकता साईडला माझ्याकडून थोडासा ग्लू सांडलेला आहे, परंतु ते नंतर निघतो व्यवस्थित। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आपली जी मॅट आहे तर ती छान अशी कव्हर करून घ्यायची। एवढं देखील तुम्ही चिटकवू शकता आणि त्याच्यामध्ये वेगळा कलर यूज करू शकता। आणि आता आपल्याला पूर्ण ही जी आपली मॅट आहे तर ती कव्हर करून घ्यायची आहे आणि याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितला त्यामुळे खरंच मनापासून आभारी आहे।